लग्न सगळ्यांच्याच घरचा आत्ताचा जिव्हाळ्याचा विषय. भलेही तुमच्या घरी लग्नाळू व्यक्ती असू दे किंवा नसू दे, शेजारच्या घरी असली किंवा नातेवाईकांमध्ये जरी असली तरी चर्चा मात्रही होतेच. पण लग्न सध्या बदलत चाललंय ना. म्हणजे आधी अरेंज मॅरेज, मग लव्ह मॅरेज, आणि मग आता लिव्ह इन मध्ये राहू, वाईब मॅच झाली तर मग लग्न करू असं म्हणतो आपण. आता त्यात काही जण असे असतात ज्यांचा पत्रिका, गुणमिलन ह्या सगळ्यांवर विश्वास असतो. मग ते पत्रिका दाखवतात आणि त्या पद्धतीने लग्न करतात. आणि एक मतप्रवाह असा असतो की नाही बाबा, क्लिक व्हायला पाहिजे व्यक्ती तरच आम्ही लग्न करू. पण या दोघांच्या मध्ये असे काही जण असतात जे ना हळूच आम्ही मॉड आहोत बाबा, आमचा काही ह्या गोष्टींवर विश्वास नाही असं म्हणतात. पण हळूच गुपचूप कोणत्या तरी ज्योतिषाला न बघता पत्रिका दाखवतात आणि होत्याचं नव्हतं होतं. पण ह्या सगळ्यामुळेच गुणमिलन, पत्रिका जुळवणं ह्या सगळ्यांवरचा विश्वास उडत जातो. तर मग काय आहे हे गुणमिलन? खरंच असं काहीतरी पुराण काळातली ही काहीतरी गोष्ट आहे की खरंच एक कंपॅटेबिलिटी टेस्ट म्हणू शकतो आपण त्याला? या सगळ्यावरच प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्याकडे पंचांग करते आणि ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक जे स्वतः व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत. गौरव देशपांडे. नमस्कार गौरव. नमस्कार गौरवजी. लग्न हा खूप सध्याचा कळीचा मुद्दा आहे आणि तुम्हालाही असे अनुभव आले असतील की तुमच्याकडे ते पत्रिका दाखवायला येतात किंवा गुणमिलनासाठी येतात आणि एक नाही 1000 प्रश्न घेऊन येतात. बरोबर. तर गुणमिलनासाठी पुढे जाण्याआधी एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला असं वाटतं, तुम्ही धर्मशास्त्रांचे आणि ज्योतिषांचे जाणकार आहात म्हणून, सुखी आणि सफल गृहस्थाश्रम आपण म्हणतो, 4 आश्रम आहेत, त्यातलं गुणमिलन वगैरे हे सगळं गृहस्थाश्रमात येतं. बरोबर. तर सुखी आणि सफल गृहस्थाश्रमाची काही लक्षणं दिली आहेत का ज्योतिषशास्त्रात किंवा जुन्या ग्रंथांमध्ये? आता सर्वप्रथम आपण जो गृहस्थाश्रमाचा विचार करतो त्याच्यामध्ये 4 आश्रम प्रामुख्याने आहेत. त्याच्यात ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. याच्यात गृहस्थाश्रम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा सांगितला आहे ऋषींनी, आपल्या आचार्यांनी. कारण गृहस्थाश्रमामधनंच धर्माची आणि मोक्षाची जी काही संकल्पना आहे त्याची जी बीजे आहेत ती गृहस्थाश्रमातच रोवली जातात. त्यामुळे गृहस्थाश्रम परिपूर्ण कशाला म्हणावा त्याच्या काही डेफिनेशन, त्याच्या काही व्याख्या शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सद्गुणांचा विकास होणं, त्या दाम्पत्याचा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये शास्त्रकार असंही सांगतात, दया, लज्जा, क्षमा, श्रद्धा, प्रज्ञा, त्याग, कृतज्ञता गुणा यत्र भवन्ति येते गृहस्थो मुख्य एवसहा. याच्यामध्ये हे जे सद्गुण सांगितले, दया असणं म्हणजे एकमेकांविषयी दया असणं तर आहेच, पण समाजाविषयी सहानुभूती असणं, लज्जा, क्षमा, श्रद्धा, प्रज्ञाशक्ती आणि त्याग, या त्यागातनंच खरा गृहस्थाश्रम विकास पावत असतो. कृतज्ञता एकमेकांवरची जी आहे, आणि हे गुण जिथे एकत्र नांदतात त्याला खरा गृहस्थाश्रम असं शास्त्रकार सांगतात. त्याच्यामध्ये धन्य गृहस्थाश्रम हा असा आपल्याकडे फक्त एकच सुभाषिताची शेवटची फक्त 2 शब्द माहीत असतात, पण त्याच्यामध्ये त्यांनी खरा धन्य गृहस्थाश्रम कुठला होत असतो ते सुद्धा सांगून ठेवलं शास्त्रकारांनी. सानंदम सदनम सुताश्च सुधियः कांता मनोहारिणी सन्मित्रम स्वधनम स्वयो क्षितिरतिश्चाज्ञापरा सेवकाः आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रमः. असं धन्य गृहस्थाश्रम कशाला म्हणावं हे सुभाषितकार याच्यामध्ये सांगतात की घरामध्ये अत्यंत खेळीमेळीचं वातावरण असणं, तुमची मुलं तुमच्या आज्ञेमध्ये असणं, कांता म्हणजे तुमची पत्नी जी आहे ती अत्यंत प्रिय व्यवहार करणारी, प्रिय बोलणारी असणं, त्यानंतर अतिथीचा सत्कार तुमच्या घरामध्ये नेहमी होणं, मिष्टान्नपान म्हणजे थोडक्यात घरामध्ये नेहमी पक्वान्न जेव्हा आपण कधी करत असतो तेव्हा अतिथी घरात येत असतात असा अभिप्रेत आहे. भगवंताची, देवाची भक्ती जिथे सतत चालते, त्याचबरोबर आपले जे नोकर आहेत किंवा आपले जे काही वर्कर्स असतील ते आपल्या आज्ञेत असणं, किंवा आपण जिथे ऑफिसमध्ये काम करतो तिथला स्टाफसुद्धा तुम्हाला अनुकूल असणं, आणि त्याचबरोबर साधो संगम उपासते म्हणजे सज्जनांचा संघसुद्धा जिथे प्राप्त होतोय. तर अशा सर्व गोष्टींनी परिपूर्ण जर ती व्यक्ती असेल किंवा तो आश्रम असेल तर त्याला गृहस्थाश्रम अशा व्यक्तीचा धन्य होत असतो. नुसतं लग्न होणं आणि पोरांना जन्म होऊन पुढे त्यांचं पालनपोषण करणं ह्याला अजिबात नुसता धन्य गृहस्थाश्रम शास्त्रकारांनी म्हणलेलं नाही आहे. तर हा धन्य गृहस्थाश्रम होण्यासाठी म्हणून कुंडली मिलान किंवा गुणमेलन जे आहे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. यांनी आत्ता जे सुभाषित सांगितलं त्यानुसार आपण सगळ्यांनी विचार करा की कोणाकोणाचं गृहस्थाश्रम हे सुखी आहे. गौरवजी, तुम्ही शेवटी कुंडली मेलन किंवा गुणमिलन ह्याचा उल्लेख केला, तर ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत का की ही एकाच गोष्टीची 2 वेगवेगळी नावं आहेत?
आता कुंडली जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा पत्रिका जुळते अशी टर्म ओव्हरऑल समाजामध्ये प्रचलित आहे. तर पत्रिका जुळते आणि गुणमेलन या थोड्याशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण बऱ्याचदा आपण बघत असतो की आपण जेव्हा वधूवरांचं जेव्हा स्थळं येतात किंवा वराला वधूचं स्थळ किंवा वधूला वराचं स्थळ येतं, तेव्हा सर्वप्रथम काय करतात लोक, तर गुण किती मिळत आहेत किंवा गुण किती जुळत आहेत हे बघतात. साधारण एक 18-19 गुणांच्या वर जर गुण जमत असतील तर बिनधास लग्न करून टाकतात. पण ही एकच टेस्ट झाली, त्याबरोबर कुंडली मॅच होणं, पत्रिका जुळणं ही दुसरी टेस्ट बाकी असते. किंवा काहींच्या बाबतीत फक्त पत्रिका जुळली जाते किंवा गुणमेलन होतच नाही. तर अशा 2 प्रकारच्या पद्धती आहेत, पण या दोन्हीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत एकत्रित होणं. कारण त्याच्यामध्ये कुंडली जेव्हा आपण मॅच करत असतो त्यामध्ये सर्वप्रथम पूर्वमायू परीक्षेत असं शास्त्रकार सांगतात, सर्वप्रथम त्या व्यक्तीचं आयुष्य किती आहे हे कुंडली प्रॉपर बघितल्याशिवाय लक्षात येत नाही. नुसतं गुण जर तुम्ही बघितले तर त्याच्यावरनं ती व्यक्ती दीर्घायुष्य आहे, मध्यायुष्य आहे का अल्पायुष्य हे अजिबात कळत नाही. त्यासाठी कुंडलीचं सखोल परीक्षण करायला लागतं आणि आयुर्दाय काढण्याचे, आयुष्य काढण्याचे अनेक प्रकार शास्त्रकारांनी दिलेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आयुष्याचा निश्चय करायला लागतो. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ते 5 गोष्टी बघायला सांगितल्यात शास्त्रकारांनी, की त्याच्यामध्ये दारिद्र्य त्या व्यक्तीला पुढे जाऊन येणार आहे का नाही, त्यानंतर अकाल मृत्यू येणार नाही आहे ना, पौंश्चल्य म्हणजे लग्न झाल्यानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स तर होणार नाहीत ना, जेणेकरून हा जो गृहस्थाश्रम चालला आहे तो कुठेतरी त्याची घडी विस्कटेल. त्यानंतर वैधव्यम अनपत्यता, वैधव्य त्या स्त्रीला येणार नाही ना, किंवा कुठला तरी असाध्य आजार पार्टनर्सपैकी कोणाला होणार नाही ना, आणि अनपत्यता म्हणजे संतान प्राप्तीमध्ये काही अडथळे होणार आहेत का पुढे जाऊन. तर या 5 टेस्ट ज्या आहेत किंवा 5 ज्या गोष्टी आहेत त्याच्यात ग्रीन टिकमार्क जर आली तर ती पत्रिका मॅच होते असा त्याचा अर्थ होतो. आणि गुणमेलन हा स्वतंत्र विषय, त्याच्यामध्ये 8 फिल्टर्स आहेत असं आपण एक अश्यूम करूयात, की जेव्हा आपण पाणी गाळून घेतो त्याच्यामध्ये एक 8 फिल्टर्स जर आपण लावले तर त्याच्यानंतर जो एक पाणी आपल्याला मिळणार आहे ते एकदम शुद्ध जल मिळणार आहे. तर हे 8 फिल्टर्स म्हणजे गुणमेलन आणि पत्रिका मॅचिंग या 5 ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच्यामध्ये दोन्हीकडे अत्यंत त्या मॅच होणं महत्त्वाचं आहे, तेव्हाच ती पत्रिका जुळते असा अर्थ होतो आणि तेव्हाच तो धन्य गृहस्थाश्रम हा असं होईल. म्हणजे असं म्हणू शकतो का की गुणमेलन आणि कुंडली मिलन हे एकाच नाण्याच्या 2 बाजू? अगदी बरोबर. म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू त्या पण अत्यंत महत्त्वाच्या. दोन्हीही परीक्षा कटाक्षाने होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण मग असं काही आहे का की गुणमिलन ही खूप पुढची पायरी आहे, पण गुणमिलनाच्या आधी सुद्धा वधूवरांच्या आई वडिलांनी कोणत्या बाबींचा विचार करायला हवा, की नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी कशी असावी, त्याची काही लक्षणं आहेत का? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. काय होतं, गुणमेलन म्हणजे ही एक पुढची पायरी झाली, पण त्याआधी तो वर किंवा ती वधू कोणत्या लक्षणांनी युक्त असावेत हे पण शास्त्रकारांनी देऊन ठेवलंय. म्हणजे एखादा जेव्हा मुलगा एखादी मुलगी बघायला जाते त्या मुलामध्ये कुठले कुठले सद्गुण असायला पाहिजेत, तर शास्त्रकार तिथे सांगतात की कुलंच शीलंच सनाथतांच वित्तंच विद्यांच वपुर वयश्च वरे गुणान सप्त परीक्षदेया कन्या बुधैही शेषमचिंतनीयम. हे 7 लक्षणं त्या वरामध्ये घटित होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये पहिला विचार जो केला आहे तो कुळाचा केला आहे. ज्या कुळात त्या मुलाचा जन्म झाला आहे ते कुळ कसं आहे. त्यानंतर शील म्हणजे चारित्र्याचा विचार त्या मुलाचा केलेला आहे. सनाथतांच म्हणजे सामर्थ्य काय आहे त्या व्यक्तीचं समाजामध्ये. त्यानंतर वित्तंच विद्यांच वपुर वयश्च म्हणजे जी त्यांनी आर्थिक स्थिती कशी, आता सध्याच्या भाषेत पॅकेज काय आहे आपण जे म्हणतो, तर ते वित्त त्याचा विचार केला आहे. नंतर विद्या जी त्यांनी प्राप्त केलेली आहे ती काय त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि वपुहू म्हणजे शारीरिक स्थिती त्याची कशी आहे, दिसायला कसा आहे, स्मार्ट हँडसम आहे का नाही. आणि वय म्हणजे त्याचं आयुष्य, थोडक्यात म्हणजे आता आयुष्याचा विचार ऑफकोर्स समोर बघता क्षणी होणार नाही, त्याच्यासाठी ज्योतिषशास्त्राचा सहारा घ्यायला लागेल. तर हे 7 गुण त्या व्यक्तीमध्ये आहेत का नाही, तर ते जर त्या प्रमाणात असतील किंवा थोडंफार कमी जास्त असेल तो विचार त्या वधूंनी करायचा आहे, तिच्या पालकांनी करायचा. त्याचबरोबर मुलाकडच्यांनी म्हणजे जेव्हा मुलगी बघायला जाते तेव्हा तिच्यामध्येही काही लक्षणं असणं महत्त्वाचं आहे. तर त्यांनी सांगतात शास्त्रकार, अनन्यपूर्विकाम कांताम असपिंडाम यवीयसीम
अरोगिणीम भ्रातृमतीम असमानार्ष गोत्रजाम, अशी ती कन्या असणं अभिप्रेत आहे शास्त्रकारांना. अनन्यपूर्विका म्हणजे थोडक्यात तिचं कुठेही आधी अफेअर नसावं असं शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. म्हणजे थोडक्यात पहिलं लग्न ह्याच्याशीच होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनन्यपूर्विकाम कांदाम असपिंडाम, म्हणजे सपिंड म्हणजे काय, हा धर्मशास्त्रातला भाग आहे. पित्याकडून मागच्या 7 पिढ्यांपर्यंत आणि मातेकडून मागच्या 5 पिढ्यांपर्यंतच्या संबंधातील कन्या नसावी. त्याचबरोबर अरोगिणीम भ्रातृमतीम, म्हणजे तिला कुठलेही जेनेटिक डिसऑर्डर्स किंवा काही असे रोग नसावेत, असाध्य रोग ज्याला आपण म्हणतो, जेणेकरून पुढच्या गृहस्थाश्रमामध्ये प्रॉब्लेम येईल. वयाने ती लहान असावी असं सुद्धा सांगितलंय. आणि असमान आर्ष गोत्रजाम, म्हणजे गोत्र आणि प्रवर हे जे आहेत ते वधू आणि वरांचे समान नसावेत, अशा लक्षणांनी युक्त कन्येशी विवाह करावा असं शास्त्रकार सांगतायत. आता हे सगळं झाल्यानंतरचा प्रश्न जो येतो तो पुढचा गृहस्थाश्रम वगैरे येतो. त्याचबरोबर शास्त्रकारांनी अजूनही सांगितलंय की स्त्री कशी असावी, तर कार्येषु मंत्री, वचनेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूलाच क्षमा धरित्री, भार्याम षड्गुणवतीस दुर्लभा. या 6 गुणांनी युक्त कन्या जर पत्नी म्हणून मिळाली तर त्या पुरुषाचं भाग्योदय झाला असं शास्त्रकार सांगतात. तर कार्येषु मंत्री म्हणजे कार्य करण्यामध्ये अतिशय तत्पर, मंत्र्यासारखं कार्य करणारी. वचनेषु दासी, म्हणजे इथे दासी म्हणजे त्या शब्दाला अगदी समानार्थी शब्द आपण घ्यायचा नाहीये. म्हणजे थोडक्यामध्ये आपण जो नवरा जर एखादी काही गोष्ट समजवत असेल, सांगत असेल तर तो ॲक्सेप्ट करणारी. भोज्येषु माता, त्याला जेवायला वाढताना म्हणजे आईसारखं जेवण वाढणारी. आई कसं आग्रह करून करून वाढत असते तसं वाढणारी ती पत्नी. नाही तर तुझं तू वाढून घे, मीच माझ्या लॅपटॉपमध्ये बघते असं नाही. तर ते गुण त्यांना अभिप्रेत आहे. भोज्येषु माता, शयनेषु रंभा, शयनामध्ये रंभेसारखी, अप्सरेसारखी. धर्मानुकूला, धर्माला अनुकूल म्हणजे जे काही कुळाचार त्या घराण्याचे असतील ते सांभाळणारी. आणि क्षमा धरित्री, म्हणजे पृथ्वी जसं सगळ्यांचे अत्याचार क्षमा करत असते तशी क्षमाशील असं व्यक्तिमत्व त्या स्त्रियेचं असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे जे 8 गुण सांगितले तर हे ऑफकोर्स मी मगाशी म्हटलं तसं पत्रिका जेव्हा आपण ताडून बघत असतो त्या व्यक्तीची, तेव्हा ती व्यक्ती सात्विक आहे, राजस आहे का तामस आहे. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा कन्या किंवा पुरुष, आपण बघा काही पुरुष असतात त्यांच्यामध्ये स्त्रीत्व थोडंसं जास्त असतं. म्हणजे त्यांचा मनाला थोडी गोष्ट पटकन लागते किंवा एखादी काही गोष्ट भयानक बघितली की पटकन अश्रू येतात डोळ्यातनं. अतिशय हळव्या स्वभावाचे पुरुषही असतात. तसंच काही कन्या ज्या असतात, मुली असतात, त्या एकदम दबंग स्वभावाच्या असतात. तर अशा जर काही जोड्या जमल्या तर पुढे जाऊन काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सात्विक, राजस, तामस हे पत्रिकेवरनं लक्षात येतं. त्याच्यामध्ये विशेषतः सूर्याची जी पोझिशन त्रिंशांश कुंडलीमध्ये ऋषींनी विचारात घ्यायला सांगितली, ती कशी आहे वधूवरांच्या कुंडलीत, ह्याच्यावरनं ही व्यक्ती सात्विक, राजस, तामस आहे का नाही हे कळतं. त्याच्यात प्रामुख्याने स्त्री ग्रह जे सांगितले, चंद्र, बुध, शुक्रासारखे, ते जर पुरुषाच्या पत्रिकेत प्रबल असतील तर स्त्रीत्व त्याच्यामध्ये जास्त येईल. आणि गुरु, मंगळ आणि सूर्य हे जे पुरुष ग्रह आहेत ते जर दुर्बल असतील तर स्त्रीत्व येईल. या उलट स्त्रीच्या पत्रिकेमध्ये गुरु, मंगळ, सूर्यासारखे पुरुष ग्रह जर अतिशय बलवान असतील तर आपण पोलीस खात्यातल्या महिला पण बघतो, त्यांच्यामध्ये विशेषतः सूर्य, मंगळ, गुरुसारखे ग्रह प्रबल असतात. किंवा काही एकदम, मी मगाशीच म्हटलं, एकदम क्रोधी, हट्टी स्वभावाच्याही काही महिला असतात. तर इथे पुरुष ग्रह बलवान असतात, स्त्री ग्रह आहेत ते थोडेसे दुर्बल असतात. तर या सगळ्याचं परीक्षण होणं हे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपण पत्रिका मॅच करतोय त्यावेळेला. कुंडली हा एक खूप वेगळा, म्हणजे त्याच्यावर आपला एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकेल, इतका मोठा विषय हा. पण आपण म्हणतो की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. म्हणजे माझं लग्न ज्या व्यक्तीशी होणार आहे ते ऑलरेडी लिहिलेलं आहे. बरोबर. मला तीच व्यक्ती आवडणार, माझं तिच्याशीच लग्न होणार. बरोबर. तर मग मी गुणमेलन करण्याची गरजच काय. आता बघा, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे असं समर्थ रामदास सांगतात. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे असं सांगतायत. त्याच्यामध्ये प्रयत्नांना अत्यंत महत्त्व दिलंय. प्रारब्ध आहेच आहे, प्रत्येक जीव इथे जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचं काहीतरी संचित घेऊन आलेला असतोच. त्याप्रमाणेच त्याच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत असतात. पण प्रयत्नाला साक्षात भगवंतांनी गीतेमध्ये सुद्धा स्थान दिले. समर्थ रामदासांनी सुद्धा दासबोधामध्ये या यत्न म्हणजे प्रयत्नवादावर स्वतंत्र लिखाण केलेलं आहे. त्यामुळे प्रारब्ध म्हणजे काय, मी एक थोडक्यात तुम्हाला सांगतो की एखादं जनावर जेव्हा आपण एखाद्या दोरीला बांधतो तेव्हा त्या दोरीची जी त्रिज्या असते ना तिथपर्यंत ते फिरू शकतं सगळीकडे.
तर त्या आवाक्यामध्ये थोडक्यात आपल्या प्रारब्धाचा जोर जो असतो त्या त्रिज्येपर्यंत आपण कुठेही प्रयत्न करायला प्रारब्धाची ना नाही आहे. तुम्हाला जी बुद्धी दिलेली असते भगवंतानी, ती बुद्धीच त्याच्यासाठी दिलेली आहे मनुष्याला. इतर प्राण्यांना तुम्ही बघाल तर ती सत्सद विवेक बुद्धी दिलेली नाही आहे. तर मनुष्याला जी बुद्धी दिली आहे त्यांनी प्रारब्धाचं जो काही तीव्रता असेल ती तो कमी करून घेऊ शकतो. म्हणजे एखाद्याच्या प्रारब्धामध्ये समजा काहीतरी कुयोग असतील, पण या विशिष्ट पत्रिका मॅच केला त्यांनी किंवा गुणमेलनासारख्या गोष्टी बघितल्या तर त्याची जी तीव्रता आहे त्या कुयोगांची ती कमी करू शकतो आपण. हे आपल्या हातात देऊन ठेवले. म्हणजे पुरुषार्थ, प्रयत्न आणि दैव या सगळ्या गोष्टी एकत्र चाललेल्या असतात. असं कधीच होत नाही की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी जी म्हणे आपल्याकडे, किंवा आपल्याकडे ताप भरला आपल्याला तर आपण तो पुरुषार्थ करत असतो क्रोसिन घ्यायचा. ती जर घेतली नाही तर ताप तसाच राहणार आहे. तर आपण असं म्हणत नाही त्यावेळेला की प्रारब्धाने ताप आलाय मला, मी कशाला औषध घेऊ. तर प्रत्येक ठिकाणी प्रयत्न हा आपला चाललेलाच असतो. त्यामुळे विवाहाच्या गाठी जरी स्वर्गात बांधलेल्या असल्या तरी आपलं त्याविषयी अज्ञान आहे. आपल्याला माहितीच नाही आहे माझी बायको किंवा माझा नवरा कोण आहे. तर अशा बाबतीत तुम्हाला जी सत्सद विवेक बुद्धिशास्त्रकारांनी दिलेली आहे तिचा वापर करून त्यातले जे जाणकार निष्णात लोक आहेत त्यांना पत्रिका दाखवून तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि ज्योतिषशास्त्राची मुळात रचनाच त्याच्यासाठी आहे वेदांमध्ये, की समोर खड्डा आहे समजा तर त्या खड्ड्यात उडी मारायची एका कडेने जायचं आहे याची दृष्टी देण्याचं काम जे आहे ते ज्योतिषशास्त्र करत असतं. तर त्यासाठी ज्योतिषामयनं चक्षुः म्हणूनच म्हणले की वेद पुरुषाचे जे डोळे आहेत ते म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कसं बघायचं, पुढच्या काळामध्ये बघायचं हे सगळं दाखवत असतं. त्यामुळे तुम्ही म्हणलात तसं की प्रारब्धात सगळं जरी लिहिलेलं असेल तरी प्रयत्नवाद जो आहे तो आपल्या हातात आहे. गुणमेलनात सामान्यतः मी असं ऐकलंय की 36 हा आकडा फार महत्वाचा आहे. म्हणजे तो मराठीतला 36 नाही हे माहिती आहे मला, बरोबर आहे. पण मग तो 36च काय, 30 का नाही, 32 का नाही? आता 36 हा आकडा कसा आला, म्हणजे थोडक्यात 36 मार्काचा पेपर येतो. जसं आपण 100 मार्काचा पेपर सोडवत असतो, 100 पैकी किती गुण मिळतात त्यावर पास का नापास ठरतं. तर इथे थोडक्यात 36 मार्काचा पेपर आहे. त्याच्यामध्ये 8 प्रकारचे गुण बघायला सांगितले ज्याला कूट असं म्हणतात. आता हे अष्टकूट आहेत. काही ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये 10 कूट, 18 कूट असं वेगवेगळं दिलंय. पण सामान्यतः जे आपण बघतो सध्या त्याच्यामध्ये अष्टकूट असं सांगितलं. त्याच्यामध्ये वर्णोवश्यम तथा तारा योनिश्च ग्रहमैत्रकम गणमैत्रम भकूटंच नाडीचैते गुणाधिका हा असं सांगितलं. ह्याच्यामध्ये 8 कूट कुठले आहेत तर वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रहमैत्री, गणमैत्री, नंतर भकूट आणि नाडी हे ते 8 प्रकारचे गुण दिलेत. आता ह्याच्यामध्ये वर्ण हा जो पहिला कूट आहे त्याला 1 मार्क दिलेला आहे. वश्य जो आहे त्याला 2 मार्क, असं प्रत्येक गुणाला 1-1 मार्क वाढवत जायचे. त्यामुळे 8 गुण जे होतात त्याच्यामध्ये 1 ते 8 आकड्यांची जी बेरीज होते ती 36 होते. तर अशा प्रकारे 36 जे गुण आहेत तर या 8 पैकी प्रत्येक कुटाला म्हणजे तुम्हाला किती गुण मिळत आहेत. म्हणजे वर्णाला जर 1 मार्क असेल तर 1 पैकी 1 मिळाला आहे का 1 पैकी 0 मिळाला आहे. वश्य नावाचा जो कूट आहे त्याच्यामध्ये त्याला 2 गुण दिलेत तर 2 पैकी किती मार्क मिळालेत. तर असं प्रत्येक कूटाचं जेव्हा आपण वधूवरांची पत्रिका बघत असतो त्याच्यामध्ये त्याची बेरीज ही किती येते ते गुण असतात ॲक्च्युली. अच्छा, आता तुम्ही जे 8 कूट सांगितले त्यातलं पहिलं जितकं मला आठवतंय तो वर्ण आहे. हो हो. तो वर्ण म्हणजे तो गौरवर्ण वगैरे तो वर्ण हे नक्की काय आहे? नाही, आता इथे वर्ण या शब्दाने हे सर्वात महत्त्वाचं मी पहिल्यांदा या विषयात जायच्या आधी सांगू इच्छितो की हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे कुठल्याही इथे जे आपण विचार करतोय त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ पुढे योनी नावाचा जो एक कूट येईल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची नावं आपल्याला आढळणार आहेत. वश्य ह्याच्यामध्ये काही चतुष्पाद, मानव, वनचर. तर हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आचार्यांनी केलेलं आहे. थोडक्यात आपल्याला कळण्यासाठी, जसं लहान मुलांना कळण्यासाठी आपण चित्र दाखवत असतो तर त्याच्यामध्ये थोडक्यात हा प्रकार नक्की काय हा लवकर समजण्यात यावा याच्यासाठी ही काही सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन सांकेतिक सांगितलं आहे. तर वर्णामध्ये 4 भाग केलेले आहेत त्यांनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर याच्यामध्ये जातीचा कुठलाही विचार नाही आहे की कुठल्या जातीत त्या मनुष्याचा जन्म झाला ह्याच्यावरती ते ब्राह्मण आहे का क्षत्रिय, वैश्य, शूद्र आधारित नाही आहे. हे राशीवर आधारित, म्हणजे चंद्र रास जी तुमची असेल जन्माच्या वेळेला चंद्र ज्या राशीत असणार आहे ती आपली जन्मरास असते. तर ती रास समजा कर्क, वृश्चिक आणि मीन रास असेल तर त्याला ब्राह्मण वर्ण म्हणले. तो मी परत सांगतो जातीवर आधारित नाही आहे.
क्षत्रिय जे सांगितलंय त्याच्यामध्ये 1, 5, 9 म्हणजे मेष, सिंह, धनु, रास जर त्या व्यक्तीचे असेल तर क्षत्रिय वर्ण सांगितलेला आहे। वैश्य वर्णामध्ये वृषभ, कन्या आणि मकर रास असेल तर वैश्य वर्ण, आणि मिथुन, तुळ, कुंभ राशीच्या व्यक्तींना शूद्र वर्ण सांगितलंय। तर आता हे का केलंय तर कर्क, वृश्चिक, मीन राशीच्या व्यक्ती या अतिशय सात्विक हळव्या स्वभावाच्या असतात म्हणून त्यांना ब्राह्मण सांगितलंय। मेष, सिंह, धनु ह्या अग्नी राशी आहेत, तुम्ही जर बघाल, आणि त्यांना क्रोध पटकन येतो, क्षात्र तेज खूप चांगलं असतं, कुठलाही डिसिजन पटकन तीव्रतेने घेण्याची जी वृत्ती असते त्यांना म्हणून क्षत्रिय सांगितलंय। वृषभ, कन्या, मकर राशीला वैश्य वर्ण म्हणजे ते एकदम प्रोफेशनल, घरात सुद्धा कित्येक मकर राशीचे किंवा कन्या राशीच्या व्यक्ती प्रोफेशनल वागताना तुम्हाला दिसतील, आणि वैश्य वर्णाच्या म्हणजे सतत फायनान्सचे विचार असणं हे त्यांचा तो कल असतो। आणि शूद्र म्हणजे इथे शूद्र अर्थाने घ्यायचं नाहीये की कष्टातून वर येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे त्यांना मिथुन, तुळ, कुंभेच्या व्यक्तींना जे आहे ना ते सहजासहजी काही गोष्टी प्राप्त होत नाही, तर कष्टातनं वर येणारे व्यक्ती म्हणून तिथे शूद्र सांगितलंय। तर आता ते वर्ण म्हणजे जेव्हा वर आणि कन्या यांचं जेव्हा गुणमेलन होत असतं तेव्हा वराचा वर्ण म्हणजे त्या मुलाचा जो वर्ण आहे तो कन्येच्या वर्णापेक्षा वरच्या प्रतीचा पाहिजे असं सांगितलंय। म्हणजे ब्राह्मण वर्णाचा जर पुरुष असेल तर क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्णाची कन्या चालते। त्याचबरोबर क्षत्रिय वर्णाचा जर वर असेल तर क्षत्रिय, वैश्य, शूद्र कन्या चालेल। म्हणजे थोडक्यात उलट नकोय, मग उलट झालं तर 0 गुण मिळतात असा त्याचा अर्थ होतो। अच्छा, मला खात्री आहे आता सगळेजण त्यांची पत्रिका उघडून बसलेले असणार आहेत की माझा वर्ण, त्यालाही परिहार दिलेला शास्त्रकारांनी। समजा ह्याच्यातनं 0 गुण आला तर ते सांगतात की तुमची जी जन्मराशी आहे त्याचा स्वामी जो आहे तो पहिला विचारात घ्या। समजा ह्या प्रकाराने 0 गुण आले तर याच्यात ग्रहांचे पण वर्ण दिलेले आहेत, म्हणजे रवी आणि मंगळ जे आहेत ते क्षत्रिय वर्णाचे आहेत, गुरु आणि शुक्र हे 2 ब्राह्मण वर्णाचे आहेत, चंद्र वैश्य वर्णाचे आणि बुध, शनी जे आहेत ते शूद्र वर्णाचे आहेत। उदाहरणार्थ वृश्चिक राशीचा जो वर्ण आहे तो ब्राह्मण आहे, पण वृश्चिकेचा स्वामी मंगळ आहे पण त्याचा क्षत्रिय होतो। मग त्या वर्ण पण तुम्ही बघू शकता, जर इथे 0 गुण आले असतील तर राशी स्वामी कुठल्या वर्णाचे आहेत त्यानुसार सुद्धा हे बघता येईल। एक तुम्ही मगाशी म्हणाला होतात की ह्या सगळ्या राशी ह्या चंद्र राशीवरून बघितलं जातं। जितकं मला माहिती आहे तेव्हा आपण असं म्हणतो की लग्न रास जी तुमची असते त्याच्यावरून तुमचा स्वभाव, तुमची ठेवण, तुमचं शरीर हे सगळं ठरतं। पण मग बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जर सगळी मी हे बऱ्यापैकी जर लग्न राशीवरून ठरतंय, ह्या सगळ्या गोष्टी चंद्र राशीवरून का ठरवल्या जातात? आता गुणमेलन जे आपण प्रामुख्याने करतो त्याच्यामध्ये जन्म रास म्हणजे चंद्र रास ही विचारात घ्यायला सांगितले, आणि जन्म नक्षत्र म्हणजे चंद्र ज्या नक्षत्रात असेल ते विचारात घ्यायला सांगितलं। त्याचं कारण काय आहे तर लग्नावरून ज्या गोष्टी बघतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने शरीर याचा विचार या लग्नावरनं होत असतो, आणि मनाचा जो विचार होतो तो चंद्रावरनं होत असतो। त्यामुळे दोघांचं मनोमिलन जे आपण म्हणतो ते चंद्राच्या पोझिशन शिवाय विचारात घेता येणार नाही आपल्याला, कारण इथे आपल्याला फक्त शारीरिक आकर्षण महत्त्वाचं नाही, कारण ते 2 दिवसाचं असतं। मानसिक वेवलेंथ जुळण्यासाठी चंद्रमा मनसो जातः असं पुरुष सूक्तामध्ये दिलंय। चंद्र हा मनाचा कारक असतो, चंद्राची जी पोझिशन असते त्यावरनं मनाचे अतिशय सूक्ष्म पद्धतीने स्वभाव सुद्धा आपल्याला कळू शकतात। त्यामुळे गुणमेलन जे सांगितलं शास्त्रामध्ये ते चंद्र राशीवर आणि चंद्र नक्षत्रावर आधारित सांगितलेलं आहे। गौरवजी, अतिशय मूलभूत प्रश्न, म्हणजे कुंडलीमध्ये मला ग्रह कुठे आहेत हे कळतात, पण हे जे तुम्ही अष्टकूट सांगितले हे कुंडलीत कुठे लिहिलेले असतात, म्हणजे प्रेक्षकांना कसे कळून येतील हे? त्यांना आता त्यांची रास आणि नक्षत्र माहीत असेल ना तर तुम्हाला एकतर ते कम्प्युटराइज कुंडली असेल तर त्याच्यात रेडीमेड येतं लिहिलेलं, नाहीतर आपल्याकडे जी हाताने कुंडली लिहायची जी पुस्तिका यायची त्याच्यामध्ये गाळलेली जागा भरा टाईप तो फॉर्म असायचा, कुंडलीच्या वर वाक्य, तर त्याच्यामध्ये ज्योतिषी जो पत्रिका लिहित असतो तो तिथे तो वर्ण कुठला आहे त्याचा हे सगळं लिहिलेलं असतं, किंवा त्यांनी लिहिलेलं नसेल तर आपण पण ताडून बघू शकता त्याच्यामध्ये। अच्छा, आता परत आपण आपल्या गुणमेलनाकडे वळूया। दुसरं जे कूट होतं ते वश्य होतं, तर वश्य म्हणजे काय? वशीकरण त्याच्या ह्याच्यात येतं की त्याचा काही वेगळा अर्थ आहे? आता वश्य या शब्दावरनच तुमच्या लक्षात येईल की वधूवर जे आहेत त्यांच्यापैकी कोण कोणाच्या कंट्रोलमध्ये राहणार आहे, दोघांची मानसिक वेवलेंथ किती जमणार आहे हे वश्य म्हणजे काय होतं, एखाद्याचा विचार समजा एखाद्याला पटतच नाहीये किंवा समजूतदारपणा जो म्हणतो ना तो या वश्य या नावाच्या गुणावर कुटावर वाईब मॅच होणं हे या कुटावरनं लगेच लक्षात येतं। म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं मी मगाशीच म्हटलं सांकेतिक चिन्हांवर हे सगळं आधारित आहे। त्याच्यामध्ये 5 प्रकार केलेले आहेत आचार्यांनी या वश्य कुटामध्ये। चतुष्पाद राशी म्हणजे 4 पायांच्या, नंतर द्विपद म्हणजे मनुष्य राशी ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर जलचर
वनचर आणि कीट म्हणजे किडे, इन्सेक्ट ज्याला आपण म्हणतो. तर या 5 प्रकारात राशींचं वर्गीकरण केलंय. त्याच्यात चतुष्पाद म्हणजे 4 पायांचे कुठले येतात, तर मेष येते, वृषभ राशी येते, त्यानंतर धनु राशीचा उत्तरार्ध आणि मकर राशीचा पूर्वार्ध जो आहे तो या चतुष्पद राशींमध्ये येतो. पूर्वार्ध म्हणजे काय, मी तेच म्हणणार 15 अंशापर्यंत, म्हणजे एक रास जी असते ती 30 अंशाची. जेव्हा मी उत्तरार्ध म्हणत असतो तेव्हा 15 अंशाच्या पलीकडे 30 अंशापर्यंत त्याला उत्तरार्ध म्हणतात. पूर्वार्ध जेव्हा म्हणतो मी तेव्हा फर्स्ट हाफ म्हणजे 0 डिग्रीपासून ते 15 अंशापर्यंत हा फर्स्ट हाफ झाला, त्याला पूर्वार्ध म्हणतात. तर हा चतुष्पद राशी झाल्या. आता द्विपद म्हणजे 2 पायांच्या राशी कुठल्या, तर मिथुन, कन्या, तूळ. त्यामध्ये धनु राशीचा उत्तरार्ध आणि कुंभ या सगळ्यांना द्विपद राशी म्हणलेलं आहे. जलचर राशींमध्ये कर्क रास, मीन रास आणि मकर राशीचा उत्तरार्ध या सगळ्यांना जलचर म्हणलेलं आहे. वनचर याच्यामध्ये फक्त सिंह रास येते आणि कीट म्हणजे ज्याला इन्सेक्ट्स म्हणतो आपण त्याच्यामध्ये वृश्चिक रास त्यांनी दिलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघाल या चतुष्पद राशी ज्या आहे त्याच्यामध्ये मेष आहे, त्यानंतर वृषभ आहे. तर या ज्या सगळ्या राशी आहेत ना त्या थोड्याशा डॉमिनंट असतात, म्हणजे त्यांच्याशी सगळ्यांचं पटणं थोडंसं मुश्किल पडतं. अनेकदा ॲडजस्टमेंट लेवल जी आहे त्यांची थोडीशी कमी पडते. मनुष्य राशी ज्या असतात त्याच्यामध्ये मिथुन, कन्यासारख्या ज्या राशी आहेत किंवा धनु राशीचा जो उत्तरार्ध, कुंभ या इझिली ॲडजस्टेबल असतात सगळ्यांशी. त्यानंतर जलचर राशी ज्या मी सांगितल्या, कर्क असेल, मीन असेल, मकर राशीचा उत्तरार्ध, या एकदम इमोशनल, भावनिक असतात. म्हणजे त्यांना असा जर पार्टनर तुम्हाला मिळाला असेल या विशिष्ट राशींचा तर तो खूप सेन्सिटिव्ह आहे हे त्याच्या पार्टनरनी लक्षात ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट बोलली तर ती त्या मनात त्याच्या खोलपर्यंत जाऊन बसते, इतका तो सेन्सिटिव्ह असतो. वनचर जे असतात ते सिंह राशीचे ते एकदम प्रॅक्टिकल असतात, त्यांच्याशी सहसा कोणाचं पटत नाही. त्यामुळे या वनचरांशी फक्त वनचरांचं जास्त जमू शकतं. म्हणजे सिंहेचा जर पार्टनर मिळाला ना तर अतिशय उत्तम. पण सिंह राशीलाही कंट्रोल करणारी एक रास दिली ती म्हणजे वृश्चिक रास दिलेली आहे. वृश्चिक म्हणजे कसं असतं, उदाहरणार्थ सिंह बसलेला आहे तर वृश्चिक कुठूनही येऊन त्याला दंश करू शकतो. म्हणजे तो किती मोठा राजा जरी असेल वनाचा तरी वृश्चिक त्याला दंश करू शकतो. तर त्यामुळे वृश्चिक राशीचं सुद्धा फार राशींशी जमत नाही. वृश्चिकेचा पार्टनर मिळाला तर विशेष करून जमतं. आता याच्यात त्यांनी वर्गीकरणामध्ये कसं असतं, मानव जे असतात त्याच्या मनुष्य राशी, द्विपद राशी दिल्यात, त्यांचं भक्ष्य म्हणजे जलचर आहेत. म्हणजे तुम्ही बघा मनुष्य मासे खातो उदाहरणार्थ, त्यामुळे जलचर राशी ज्या असतात त्या मनुष्य राशीच्या कंट्रोलमध्ये राहतात नेहमी. म्हणजे मनुष्य आणि जलचर यांचं जमून येऊ शकतात. त्याच्यात मनुष्य जर वर असेल म्हणजे मुलगा मनुष्य राशींचा आणि मुलगी जर जलचर राशींची तर अतिशय उत्तम जमतं त्याच्यामध्ये. आणि वनचर रास जी आहे त्याच्या अंडर सगळ्या राशी आहेत वृश्चिक सोडून. बरोबर. त्यामुळे सिंह राशीचं बाकी म्हणजे सिंह राशीचा वर असेल आणि वधू कुठल्याही राशीचे चालेल वृश्चिक सोडून तर ते जमून जाईल. विशेषतः सिंह मी मगाशी म्हटलं तर अतिशय उत्तम आहे. आणि वृश्चिक राशीचं सगळ्यांशी थोडं फार प्रमाणातच जमतं बरं का, पण वृश्चिकेशी जास्त प्रमाणात जमतं. तर अशा प्रकारे मैत्री आहे दोघांची, शत्रू आहेत, वश्य आहेत का भक्ष्य आहेत एकमेकाचे, या 4 प्रकारांनी ते गुण 2 पैकी किती आहेत हे ठरतं. म्हणजे दोन्ही जर एकमेकाचे वश्य असतील आणि मित्र असतील तर 2 पैकी 2 गुण, जर एकमेकाचे शत्रू असतील आणि भक्ष्य असतील तर 0 गुण. पण म्हणजे ह्याच्यात 0.5 1.5 असंही अर्धा गुण पण असतो. म्हणजे एकमेकाचे मित्र आहेत आणि वश्य आहेत उदाहरणार्थ, एकमेकाचे शत्रू आहेत आणि वश्य आहेत, तर अशा प्रकारे कधी अर्धा गुण येतो, कधी 1 गुण येतो. तर हे तुम्हाला प्रॉपर जेव्हा ॲनालिसिस आपण पत्रिकेचं करत असतो तेव्हा या वश्य या गुणात 2 पैकी किती मिळालेत हे आपण ताडून बघू शकतो. आणि त्यानुसार वेवलेंथ, एकमेकाच्या कंट्रोलमध्ये कोण राहणार आहे किंवा आपण म्हटलं तसं इमोशनल कोण होणार आहे या दोघां पार्टनर्सपैकी, हे सगळं लक्षात येतं या गुणानुसार. माझ्या मते तुम्ही सगळ्यांनी पत्रिका काढून बघा ज्यांची लग्न झाली आहेत त्यांनी, आणि बघा तुमचं खरंच हे मॅच होतंय की नाही. ते तुम्ही सांगितलेल्या क्रमानुसार पहिलं वर्ण, दुसरं वश्य, तिसरं होतं ते तारा. बरोबर. तारा म्हणजे ग्रह की आणखी काही? नाही, तारा म्हणजे नक्षत्र या अर्थी हा शब्द इथे आलेला आहे. नक्षत्र म्हणजे वधू वारांचं जे जन्म नक्षत्र आहे. जन्म नक्षत्र म्हणजे मी मगाशी सांगितलं चंद्र ज्या नक्षत्रात आहे जन्माच्या वेळेला ते जन्म नक्षत्र इथे विचारात घ्यायचं आहे. तर 27 नक्षत्र आपल्याकडे अश्विनीपासून रेवतीपर्यंत आहेत. तर तारा म्हणजे नक्की काय, इथे जो तारा नावाचा कूट आहे तो मोजायचा कसा, तर कन्येच्या नक्षत्रापासून मुलाच्या नक्षत्रापर्यंत क्रमाने मोजायचं, क्रमाने.
तर त्याच्यामध्ये 9-9चे 3 स्लॉट पडतात, कारण 27 बरोबर, नक्षत्र आहेत. बरोबर. तर त्याच्यामध्ये पहिलं असतं ते म्हणजे जन्म नक्षत्र, दुसरं असतं ते संपत, बर. तिसरं असतं ते विपत, विपत्ती देणार, चौथं क्षेम नक्षत्र, पाचवं जे नक्षत्र आहे त्याला प्रत्यरी, प्रतिअरी म्हणजे शत्रू समान नक्षत्र पाचवं आहे, सहावं नक्षत्र साधक नक्षत्र आहे, सातवं नक्षत्र जे आहे ते मित्र नक्षत्र, आणि आठवं नक्षत्र हे परम मित्र नक्षत्र, अतिमित्र. तर ह्याच्यामध्ये गणना करताना कन्येच्या नक्षत्रापासून मुलाच्या नक्षत्रापर्यंतही करायची आणि मुलाच्या नक्षत्रापासून कन्येच्या नक्षत्रापर्यंतही करायची. तर ह्याच्यामध्ये 3, 5 आणि 7 ही जर नक्षत्र आली तर ते म्हणजे विपत, प्रत्यरी आणि वध हे ती अशुभ नक्षत्र असतात. तर ह्याच्यापैकी यायला नकोत असं सांगितलंय. एक उदाहरण घ्याल. उदाहरणार्थ हो. वृश्चिकेची कन्या आहे आणि तिचं अनुराधा नक्षत्र. बरोबर. आता समजा वृश्चिकेची कन्या अनुराधा नक्षत्र आहे आणि मकर राशीचा श्रवण नक्षत्राचा मुलगा आहे उदाहरणार्थ. तर कन्येच्या नक्षत्रापासून आपण जर गणना केली तर अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा आणि श्रवण हे 6वं नक्षत्र आलं. आणि वर्ज मी कुठली सांगितली तर 3, 5 आणि 7. तर त्यामुळे श्रवण 6वं नक्षत्र असल्याने चालेल. आता उलटी गणना पण करायची. श्रवणापासून अनुराधापर्यंत जर गणना केली आपण तर तेही मोजायचे कितवं येतं ते. तर 3, 5, 7 वर्ज करायचे त्याच्यामध्ये. तर ह्या कुटाला 3 गुण देण्यात आलेले आहेत. तर हे 3 पैकी 3 कधी मिळतात, जेव्हा वरापासून कन्येच्या नक्षत्रापर्यंत आणि कन्येच्या नक्षत्रापासून वरापर्यंत दोन्ही बाजूंनी 3, 5, 7 येत नसतील तर त्याला 3 पैकी 3 गुण. एका ठिकाणून शुभ आलंय, दुसऱ्या ठिकाणून अशुभ आलंय तर 1.5 मार्क. आणि दोन्हीकडून अशुभ आला असेल, 3, 5, 7 येत असतील तर त्याला 0 मार्क देण्यात आले. आता हा जो तारा नावाचा कूट आहे हा का महत्वाचा आहे तर ह्याच्यावरनं भाग्योदय, वधूवरांच्या पुढे गृहस्थाश्रमामध्ये सौभाग्य प्राप्ती दोघांनाही किती होणार आहे, प्रॉस्परिटी वाईज दोघांमध्ये जी एक प्रगती होत असणे, आपण जे म्हणतो ना की मिळून प्रगती होणं संसारामध्ये महत्वाचं आहे. त्यासाठी हा तारा नावाचा कूट जो असतो अत्यंत महत्वाचा, विशेषतः सौभाग्याच्या प्राप्तीसाठी हा विचारात घ्यायला सांगितलेला आहे. म्हणजे 3, 5, 8 तुम्ही म्हणा 3, 5, 7 वर्ज आहेत. पण जर नक्षत्र दोघांचंही सारखं असेल तर अडचण नाहीये. तर अडचण नाहीच आहे, कारण ते एकच येणार तिथे, जन्म नक्षत्र हे स्ट्रीट होणार तिथे. आणि मग अशा वेळी आपण नक्षत्राचा स्वामी लक्षात नाही घेत का? नाही, नक्षत्राचा स्वामी नाही, इथे फक्त गणना म्हणजे एकापासून दुसरं आणि दुसऱ्यापासून त्या वराचं नक्षत्र हे कितवं आहे एवढंच मोजायचं त्याच्यामध्ये. अष्टकूटामधलं पुढचं जे आपलं कूट आहे योनी, त्या बाबतीत एक हास्यास्पद गैरसमज मी ऐकलाय की योनी म्हणजे मागचा जन्म. तर मागचा जन्म आणि आत्ता लग्नाच्या गाठी जुळवताना मागचा जन्म कसा काय उपयोगाला येणार? नाही, मुळात योनी म्हणजे मागचा जन्म नाहीये, हे सर्वप्रथम मी दर्शकांनाही सांगू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की 84 लाख प्रकारच्या योनी शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत आणि या ज्या योनी आपण इथे विचारात घेतोय त्या काही एक 15-20 प्रकारच्या असतील. तर 15-20 जन्म कुठे 84 लाख योनी कुठे, तर त्यामुळे त्याचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. ह्या योनीवरनं नक्की काय कळतं तर परस्परांमध्ये शारीरिक आकर्षण किती असणार आहे वधूवरांमध्ये ते सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, मी पहिल्या ह्याच्यात जे म्हटलं सांकेतिक आहे हे सगळं. इथे आता पशु जे दिलेले आहेत ते सांकेतिक आहेत सगळे. तर काही ठिकाणी आपण असं बघाल की अगदी लव्ह मॅरेज असतं पण जशी 4-5 वर्ष लग्नाला झाल्यानंतर शारीरिक आकर्षण दोघांमध्ये राहत नाही, तर तिथे ह्या योनी नावाच्या पॅरामीटरचा निश्चितपणे विचार होतो. किंवा काही ठिकाणी वृद्धावस्थेमध्ये सुद्धा आजी आजोबांचं शारीरिक आकर्षण अतिशय चांगल्या पद्धतीने टिकून असतं असंही दिसतं. तर त्याला कारण हा योनी नावाचा पॅरामीटर आहे. त्यामुळे थोडक्यात तुम्ही जे इथली बघितली अश्वयोनी, गजयोनी, मार्जार म्हणजे मांजर, उंदीर, सर्प, हरिण, मुंगूस अशा प्रकारच्या योनी का दिलेल्या आहेत तर त्या मॅच करायच्या आहेत. परत कामशक्ती दोघांची जी आहे ती कम्पॅटिबिलिटी त्याच्यामध्ये आहे का नाही. उदाहरणार्थ श्वान योनी तुम्ही जर घेतलीत तर श्वान योनीच्या पुरुषाला साधारणपणे कॉमनमध्ये एक रोमांस करायची एक आवड असते. तुम्ही पुलावरती जे काही कपल्स बघतो ना आपण, तर त्यातला नक्की एखादा वर किंवा वधू जो असतो तो श्वान योनीचा असायची दाट शक्यता आहे. कारण कॉमनमध्ये श्वान तुम्हाला या सिम्बॉलिक आहे, तर त्याच्यात जर वधू गायीसारख्या योनीची त्याला जर मिळाली तर गाय ही अत्यंत थोडीशी भिडस्त स्वभावाची भित्री असते, तर तिथे त्या दोघांची कम्पॅटिबिलिटी होणार नाहीये. तर ह्याच्यासाठी कामशास्त्रीय दृष्ट्या जो प्रामुख्याने विचार आहे तो या योनी नावाच्या पॅरामीटरने सिद्ध होत असतो. याला 4 गुण दिलेले आहेत, म्हणजे अष्टकूटांमधले जवळपास मधलं कूट आहे.
तर त्यामुळे कामशास्त्राच्या दृष्टीने विचार हा यांनी होतो. 4 पैकी 4 गुण कुठे मिळतात, तर तीच योनी जर अश्वयोनी पुरुषाची असेल आणि अश्वयोनी जर वधूची असेल तर त्याला 4 पैकी 4 मिळतात. दोघं जर एकमेकांचे मित्र असतील तर 3, अतिशत्रू असतील म्हणजे जसं सर्प आणि मुंगूस असतील तर 0. तर अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण शास्त्रकारांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण याला ज्योतिषशास्त्र म्हणतो. बरोबर. खरंच इथे त्यांनी सायंटिफिक गोष्टी इथे हो, दिलेल्या आहेत हो. आणि त्याप्रमाणे आपण बरोबर. नेहमी पुढे जातो. बरोबर. गुणमेलन आणि पत्रिका या दोन्ही गोष्टींमधल्या बऱ्यापैकी शंकांचं निरसन आपल्या गौरवजींमुळे होत आहे. आणखी बरेच घटक बाकी आहेत जे आपण पुढच्या भागात बघणार आहोत, त्यामुळे पुढचा भाग बघायला विसरू नका. नमस्कार.